तर आजची सकाळची सुरुवात ना छान अशी ना आपली सूर्योदयापासून केलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय आपला सूर्योदय खूप छान आलेला आहे आणि आपल्या आंब्याच्या झाडाला भरपूर असा मोहर आलेला आहे. हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आमच्या इकडनं मतदान आहे, तर मी आत्ता जस्ट ना मतदान करून आलेले आहे आणि खूप छान वाटलं बरं का. असं मतदान करून आल्यानंतरच मी शूट करायला घेतलेलं आहे आणि मतदान तो आपला हक्क आहे, तो मी हक्क मिळवलेला आहे मतदान करायचा. आणि माझं एक छोटं मतदान आणि एकच मत आहे, पण तो माझ्यासाठी खूप अनमोल मत आहे बरं का. आणि माझं इथं मी मतदान करून आलेलं आहे जस्ट, तर तुम्हाला मी दाखवते. मग आता जस्ट मी मतदान करून आलेले आहे, इथे बघा तुम्ही पाहू शकताय. सकाळी मी 8:30 वाजताच ना मतदान करून आलेलं आहे आणि तुम्ही पण ना मतदान केलं का नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे ना व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालेला आहे, त्यासाठी सॉरी बरं का. तर इथे बघा आहोने ना आत्याने छान अशी देवपूजा केली होती आणि आमच्या इथं खंडोबाची नाची ज्योत पेटवली जाते आणि ते छान असं त्या ज्योतनी ओवाळून घेतलं. तर दिवटी म्हणतात की ज्योत म्हणतात तुमच्याकडे, मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला इथे ना छान आत्याने देवपूजा केली होती आणि आहोनी ना छान अशी ज्योत पेटून ना ओवाळून घेतलं आणि मीही नमस्कार केला. आणि सकाळी ना अशी देवपूजापासून आपली सुरुवात झाली ना आपला दिवस खूप चांगला जातो बरं का. आपल्या मळ्यातील ना छान छान अशा बघा केळी पिकलेल्या आहेत. नाही म्हटलं तर एक 4-5 असे घड आहेत केळीचे, भरपूर सारे असे पिकलेले आहेत. तर चला एवढी केळी आता ना ठेवून देते. शौर्य खाणार आहे का बाळा केळी? एवढे छान आणि खायला टेस्टी आणि खूप छान आहेत बरं का, टेस्टी अशी केळी. थोडंसं आंबट गोड असे आहेत, देशी केळी असेच असतात. आणि आपल्या मनातले ना खूप छान असे केळी पिकलेले आहेत, कारण एक 8 दिवसापूर्वी ना कच्चे केळी उतरून आणले होते आणि 8 दिवसामध्ये बघा किती छान आपल्याला हे केळी पिकलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ना आपला केळी पिकलेले आहेत, खूप छान आणि टेस्ट आहेत बरं का केळी. आणि मी 2 दिवसाचा व्हिडिओ इथे ना शूट करून तुमच्याशी शेअर करते. तर मतदान दिवशीचा आणि मतदानच्या दुसऱ्या दिवशीचा निकाल ज्या दिवशी लागतो ना त्या दिवशीचा व्हिडिओ मी इथे शूट केलेला आहे. तर इथे ना सकाळी भाजीला म्हटलं आता चला, भाजीला काही नव्हतं फक्त मटार होतं फ्रीजमध्ये, ते मटार घेतलं आणि छान असं सोलून घेतलेलं आहे. तर त्या मटारची भाजीची ना मी त्या मटारच्या ना मी आता भाजी बनवणार आहे. तर ते इथे तुम्ही पाहू शकताय. सर्व असं मी मटार ना सोलून घेतलं एका ताटामध्ये आणि आता ना ह्याची ना भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी ना मी कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे. तर इथे ना तुम्ही पाहू शकताय कढई गरम करायला ठेवलेलं आहे. तर म्हटलं आता चला छान अशी ना आपली कढई गरम झाली की नाही त्याच्यामध्ये ना पटकन ना मी आता जिरं मोहरी टाकून घेते आणि जिरं मोहरी छान फुलली ना त्याच्यामध्ये ना मी नंतर लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड करणार आहे. तर मी लसूण का अगोदर पेस्ट करून ठेवत नाही बरं का. जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हाच खलबत्त्यामध्ये पटकन ठेचून मी लसूण टाकत असते आणि कांदा थोडासा टाकला, टोमॅटो टाकला आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय कोथिंबीर, कांदा, टोमॅटो ते थोडंसं मऊ होईपर्यंत ना आपण परतून घ्यायचा. आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी ना मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे ना आपलं टोमॅटो आणि कांदा ना लवकर सॉफ्ट होतो बरं का. आणि भाजीला काही नसलं की नाही आपण काय करायचं जुगाड, आपल्या फ्रीजमध्ये जे काही भाज्या आहेत ना त्याच्या पटकन भाज्या बनवून टाकायच्या. तर मी तरी नेहमी अशीच करते बरं का. भाजीला काय नसलं की टेन्शन घेतो आपण काय करावं. पण शेवटी आपण काही ना काहीतरी कुठली तरी भाजी बनवून ठेवतोच घरातल्यांसाठी. तर ते मी मटार छान सोलून वगैरे घेतलं आणि या तेलामध्येच ना मी तर मी तिखट घरगुती काळा मसाला बॅडगी तिखट टाकला आणि नंतर मटार वगैरे टाकलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय छान असं मी मटार तेलामध्ये टाकलं आणि थोडंसं ना पाणी ओतलेलं आहे. एक अर्धं फुलपात्र वगैरे मी पाणी ॲड केलं मटार शिजण्यासाठी. तर आता चला छान इथे ना आपलं मटार शिजतंय आणि 1 चमचाच मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. जास्तीचा काही शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा नाही. तर चला छान आता ना आपला मटारची भाजी तयार झाली आणि नंतर इथे मी शौर्यासाठी ना वरण भरून घेते आणि आमच्यासाठी डाळीची आमटी. तर आता म्हटलं आता चला सकाळी लवकर सगळी कामं आटोपले पाहिजे ना. तर मटारची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली आणि खूप छान आणि चमचमीत अशी आपली मटारची भाजी झालेली आहे.
तर इथे मी शौर्यासाठी वरण बनवलं आणि आमच्यासाठी नाही ते मी डाळीची आमटी बनवायला घेतलेली आहे. तर का सांगू का आता ना शौर्यला आमटी आवडत नाही, कारण तिखट असतं, लहान आहे ना, त्यासाठी त्याला थोडंसं मी तिखटच बनवलं. आणि नंतर ना आज आहे, काल आपलं मतदान वगैरे झालं होतं ना, आज आहे त्या निवडणुकीचा ना निकाल आहे. तर आज सकाळी 10 ते ना या 1च्या दरम्यान हा निवडणुकीचा निकाल असतो. पण अहो पण गेलेले आहेत तिकडेच, तुमचे दाजी गेलेले आहेत. तर चला असं, तर इथे मी सकाळी लवकर स्वयंपाक बनवायला घेतला. छान इथे ना माझा स्वयंपाक तयार होतो आहे आणि आत्याने देवपूजा वगैरे केली. जी काही बाकीची कामं आहेत ते आत्याने आम्ही दोघी मिळून पटकन असे करत असतो. खूप न वेळ घालवता जे आम्हाला हाती काम येईल ना ते पटकन आम्ही करत असतो. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, मी ना आता भात बनवणार आहे. घेवडा टाकून भात बनवतात. तर आता ना आमच्या इकडे ना रविवारी म्हणजे असं या दिवसामध्ये ना काय म्हणतात त्याला मला लक्षात येईना, घेवडा, हां, घेवडा टाकून ना भात बनवला जातो. तर अमावस्येला पण ना घेवडा टाकून भात बनवतात. तर इथे तुम्ही पाहू शकताय, तेल टाकून घेतलं, जिरं लसूण टाकून घेतलं आणि भरपूर थोडासा 1 मूठ ना मी इथे घेवडा टाकलेला आहे. मटार टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, जिरं टाकून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि नंतर ना तांदूळ स्वच्छ धुवून ना मी आपल्या कुकरमध्ये ॲड केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, खूप छान लागतो बरं का घेवडा टाकलेला ना, मटार वगैरे टाकलेला भात. तर इकडे ना आमच्या इकडं हे अमावस्येला पण बनवलं जातं घेवडाचा भात. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय, छान इथे ना आपला भात तयार होतोय. चला तोपर्यंत बाकीची जी कामं आहेत करून घेऊया. सर्व भांडी वगैरे घासून झालेली आहेत. सकाळपासून बघा एवढी भांडी पडलेली आहेत, स्वयंपाक आणि चहाची भांडी. आज संडे असून पण ना काय आज नाश्त्याला बनवलं नाही. तर इथे ना सर्व माझा स्वयंपाक झाला आहे आणि इथे शौर्यासाठी वरण बनवून ठेवलेलं आहे, वरण. आणि इथे ना भात बनवलेला आहे आणि आमचं आता जेवण पण झालेलं आहे. याच्यामध्ये ना डाळीची आमटी आहे, तर मटाराची भाजी. तर सर्व इथे ना मी आमचं जेवण वगैरे झालं आणि सर्व भाज्या ना काढून ठेवल्या. आणि चला आता किचन ओटाही क्लीन करून झालेलं आहे आणि भांडी एवढी होती, भांडी पण पटकन घासून वगैरे घेतलेली आहेत. मस्त असं बाहेर आता ऊन आहे, कारण आता उन्हाळा सुरू होतोय. आता थोडं थोडं ऊन जाणवू लागलेलं आहे, कारण आज अमावस्या संक्रांत झाली की नाही ऊन चालूच होतं. दिवस मोठं आणि रात्र छोटी अशी होते बरं का. तर चला झाडू वगैरे मारून घेते मी आता. तर इथे ना मी भांडे वगैरे घासून घेतले आणि इथे मी झाडू पण मारून घेतला. तर ना आज आमच्या घरी ना आमच्या नंदूबाई येणार आहेत आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय, आमच्या सांगलीच्या ननंदबाई आल्या. तर इथे ना त्यांनी मला आणि आत्याना ना हळद कुंकू वगैरे लावलं आणि ते काय म्हणतात संक्रांतीचं वगैरे ना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि गिफ्ट ना छोटे छोटे असे छान डबे होते, तेही डबे आम्हाला दिलं आणि खूप छान वाटलं बरं का. त्यांनी काय नेहमी असं येत नाहीत, पण आज वोटिंग आहे म्हणून त्यांनी इकडे आलते. फक्त ना त्यांनी दिवाळीला आणि उन्हाळा सुट्टीला एवढं येतात, पण असं आधीमध्ये कधीच येत नाहीत. पण आज वोटिंग होतं म्हणून त्यासाठी आले आणि लगेच ना उद्या जाणार पण आहेत. तर इथे ना मी पण आहे त्या साडीवरतीच ना हळदी कुंकवाला बसले, कारण आता कुठं आवरून उद्या म्हटलं, आता सकाळधरणं खूप कामं वगैरे झाली. मीही खूप कंटाळलेले होते, म्हटलं आता असो या साडीवरती हळद कुंकू वगैरे द्या म्हटलं. आणि त्या मी छान असं ना हळदी कुंकूचा ना कार्यक्रम तेवढाच छोटा घरच्या घरी आम्ही छान असा ना सेलिब्रेट केला. आणि हा व्हिडिओ ना शौर्य घेतोय बरं का, आणि छान वाटलं शौर्यने व्हिडिओ घेतला. आणि ते बघा तोपर्यंत ना आपल्या निवडणुकीची ना बातमी कळाली होती आणि खूप छान इथे ना आमच्या ना गावामध्ये ना काय म्हणतात आपल्या आमच्या इथे ना सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक ना निवडणूक पार पडलं होतं आणि या मतदानाचा निकाल ना लगेच ना आज लागलेला आहे दुसऱ्या दिवशी. आणि इथे बघा खूप छान असं ना जंगी स्वागत केलेलं आहे, की JCBमध्ये ना स्वागत केलेलं आहे, इतकं छान. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, आणि डॉल्बी वगैरे लावला होता मी, तो आवाज म्यूट केलेला आहे, कारण इथे बघा तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की JCBमध्ये छान अशी त्यांची मिरवणूक वगैरे काढत होती. आणि इथे ना मी आरतीचं ताट सजवलं आणि मलाही जॉबवरून यायला वेळ झाला होता आणि लगेच पटकन मी रेडी झाले आणि दारात अशी ना छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे, कारण आज आपला मतदानाचा निकाल लागला आणि ते आपल्या घरी येतात, प्रत्येकाच्या घरी येणार आहेत, त्यासाठी इथे माझी एवढी तयारी चाललेली होती. आणि ना काय झालं की नाही आमच्या या भागामध्ये ना निकाल लागला आणि म्हणजे
आमच्या या भागाचे ना श्री राजशेखर मल्लिकार्जुन पाटील ना हे निवडून आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी ना आम्ही संपूर्ण गाव व गावकरी एकत्र जमलो होतो आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय फटाक्याच्या ना माळाच माळा लावल्या होत्या आणि आमच्या गावामध्ये ना नगरसेवकासाठी ना पोरका हा झाला होता. तर ना तब्बल 16 वर्षानंतर ना नगरसेवकांची ना संधी मिळाली व या निकालातच ना श्री राजशेखर पाटील यांनी ना निवडून आलेले आहेत. त्याबद्दल आम्हा गावकऱ्यांना खूप म्हणजे खूप आनंद झाला बरं का. आणि प्रत्येकांच्या घरी सडा, रांगोळी आणि दिवे वगैरे लावले होते आणि खूप छान वाटत होतं आणि जणू काय आमच्या घरी सर्वांच्याच घरी ना दिवाळी साजरी आहे की काय असं वाटत होतं. आणि ते बघा खूप छान आत्यानी ना त्यांचं स्वागत केलं. हेच आहेत बरं का राजशेखर पाटील म्हणून. आणि खूप छान म्हणजे असं हे वाटलं आणि नगरसेवक झाले आणि निवडून आलेबद्दल त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना शाल, हार वगैरे, पुष्पगुच्छ वगैरे देऊन आम्ही त्यांचा छान असा ना सत्कार केला आणि त्यांना आत्यांनी आणि मी ना छान इथे औक्षण केलेलं आहे. पण गर्दीमध्ये जास्त काही व्यवस्थित शूट करायचं झालं नाही बरं का. तरी पण तुम्ही सर्वजण समजून घ्या. आणि खूप मोठा म्हणजे आमच्या गावामध्ये सर्वत्र ना त्यांच्या जल्लोषात सामील झाले होते आणि सर्व गावकऱ्यांचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि प्रत्येकांच्या घरी जाऊन ना त्यांनी पाटील साहेबांचा ना आम्ही खूप छान इथे सर्वांनी सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ना शुभकामना आणि गावचा विकासासाठी त्यांच्या शुभकामना असावं हीच माझी ईश्वरच्यांना प्रार्थना. आणि ते बघा मीही त्यांना नमस्कार वगैरे केला आणि छान म्हटलं बरं का. आणि सर्वांनी इतका असा आनंद झाला ना गावातल्या सर्व मंडळींना खूप म्हणजे खूप आनंद झाला त्यांनी निवडून आल्याबद्दल. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान